शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषी मित्र लखन माने या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण 2025 या साली कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा या ठिकाणी आपण आलेलो आहे. आपल्या बरोबर काही शेतकरी आहेत. आपण पहिल्यांदा शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. मला सांगा आपलं नाव काय? पांढरा मधुकर गोडके, गाव बोहाळे. कुठली व्हरायटी घेऊन आला आपण मार्केटला? हंसन. हंसन. किती कॅरेट घेऊन आला? अपेक्षित आहे. अपेक्षित आहे. कसा मिळाला दर काय? तर आता 35-40 रुपये चालू आहे. 35-40 रुपये झालं. किती कॅरेट आणली आपण? आता 18 आणले. काय सांगाल एकंदरीत पुढचं पावसाचं आव्हानाच्या जशा चांगल्या प्रतिक्रिया आता आपल्याला बघायला मिळतात. एकंदरीत गेल्या 2 वर्षांमध्ये टोमॅटोनं अक्षरशः शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं होतं, पण या वर्षी शेतकऱ्यांना कुठेतरी चांगला दिलासा मिळालेला आहे. जसा पाऊस जास्त राहील तसा दरही राहणार आहे. आपल्यासोबत आता या मार्केटचे व्यापारी बोदाडे मालक आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे. एकंदरीत आता कधीपासून तुम्ही सुरुवात केलेली आहे टोमॅटोला? एक 10 दिवस झालं चालू. 10 दिवस झाले चालू. कुठल्या कुठल्या व्हरायटी आपल्या सध्या मार्केटमध्ये? सध्या आपल्या मंगळा मार्केटमध्ये हलक्या वाढ जास्त आहे सध्या. 62-42 हंसल. आणि आता ह्या 4 दिवसात 20-48 20-48 प्रमाण वाढले सर. गेल्या 2 वर्षांमध्ये अक्षरशः शेतकऱ्याला कुठेतरी म्हणजे न परवडणारा असा खर्चातला हा दर मिळाला होता. एकंदरीत या वर्षी आता चांगला दर मिळतोय. आपण काय मार्केट काढले? मार्केट आजचं मार्केट आहे बघा 45 रुपये सुपर माल. चांगल्या माला 45 रुपये पर्यंत भाव काढला. चांगल्या मालाला 45 रुपयेपर्यंत भाव मिळाला. कुठल्या व्हरायटीला चांगला तुम्ही 45 रुपये माल दिला? शाहू आणि 20-48. तर एकंदरीत आता आपण आवकच्या संदर्भामध्ये किती कॅरेटची आवक सध्या आपल्या? सध्या 650-700 कॅरेटची आवक आहे सध्या. म्हणजे अजून सुरुवात झालेली नाही. या सीझनला लवकरच 15 झालं, लवकर चालू केलं आपण. काय सांगाल येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या काही महिन्यांमध्ये, ऑगस्ट असेल, सप्टेंबर असेल, एकंदरीत या रेटची परिस्थिती काय राहील? मी माझ्या व्यापाराच्या अनुभवानुसार सांगतो की गेल्या वर्षी ह्या ऑगस्ट सीझन मध्ये जो दर होता तो दर गेल्या वर्षी चांगला होता. 20, 22, 25, 30 दर होता. नंतर ही जी आपल्या सोलापूर जिल्ह्यात सीझन संपल्यावर 8 महिने झाले शेतकऱ्याला कुठलाही भाव मिळाला नाही, खर्चही निघाला नाही. त्यामुळं चालू ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं टमाटे लावण्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात कमी झालेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्याला 2 महिने तर कंपल्सरी दर हा मिळणार आहे. जर समजा नाशिककडला भाग असेल, इकडे कोलार असेल, कर्नाटक असेल, हा जर माल चालू झाला तर याचा माल 15 ऑगस्टच्या आसपास चालू होईल, त्यानंतर काय परिस्थिती राहील एकंदरीत? पूर्ण देशामध्ये टमाटे लागण्याचे प्रमाण कमी राहणार, कारण 8 महिने झाला हा दर कोणाला मिळाला नाही. लागवडीचं प्रमाण आहे मध्यमरित्या लागवडी हा झालेल्याच आहेत, पण पावसावरती काही अवलंबून असणार आहे, कारण जास्त पाऊस झाला तरी मालही खराब होणार आहेत. आणि एक तर असं झालंय की लावताना शेतकरी टमाटा नको म्हणते. आम्ही प्रत्येक शेतकरी सांगितलं बाबा काही करा टमाट लावा, काही करा टमाट लावा. म्हणून आता शेतकरी टमाट लावला, मार्केट टमाटे चालू झाले सध्या. तर गेल्या वर्षी जर समजा 100 शेतकऱ्यांनी टमाट लावला असेल तर आता सध्या 40 शेतकऱ्यांनी टमाट लावलाय, म्हणजे 60 शेतकऱ्यांनी टमाटा लावायचा बंद केलाय. ही जशी महाराष्ट्रातली कंडिशन आहे तशी इतर राज्यातली कंडिशन अशीच आहे. त्यामुळे 2 ते 3 महिने हा कंपल्सरी दर राहणार टिकून. इतर राज्यामधले असेल, कोलार असेल, कर्नाटक असेल, तिकडे प्रमाण कमी आहे टमाट्याचे. तिकडे बाजार चांगले आहेत. तिकडे 16 किलो त्रे असते तिथं आता 500-550 रुपये दर आहे तिथला. 550. एकंदरीत नाशिक पट्टा चालू झाल्यानंतर आपल्या या सोलापूर असेल, इकडला भाग असेल, सध्या चालू झालं जमा सध्या झालं. होय, तिथे बाजार 700-800 रुपये 20 किलो बाजार आहे. एकंदरीत जर आवक वाढली किंवा मालाचं लागवडीचं प्रमाण मीडियम मध्ये असलं तरी पण कालांतराने 15 ऑगस्टच्या आसपास मध्ये आवक वाढली तर एकंदरीत रेट रिव्हर्स येण्याची शक्यता आहे? नाही, रेट रिव्हर्स होणार नाही. ते तर आजची कंडिशन असे की जिथं शेतकऱ्यापाशी 10 कॅरेट टमाटा असला तर तिथं 10 व्यापारी चाललेत माल मला द्या म्हणून. आणि अशी आवक वाढून किती वाढणार आहे? आवक इतकी वाढणार नाही, कारण शेतकऱ्याला मानाचा दर मिळणार ह्या वर्षी. 2 दिपळे पदर दर टिकून राहतील. इथून पुढच्या लागवडींना आपण काय सल्ला द्याल? 100% त्यांना रेट भेटेल. का? कारण शेतकरी मानसी तर नाही, टमाट लावणी मानसी तर राहिली नाही, कारण त्यांच्या रोपाचा खर्च निघाला नाही 8 महिन्यात. त्यामुळं काय शेतकऱ्यांनी आपण टमाटा करायला नाही, दुसरं कुठलीही पीक घेऊ पण टमाट लावायला नाही. ज्या शेतकऱ्यांनी धाडस करून टमाटा लावलाय त्यांना आज 30, 35, 40, 45 दर मिळत आहे. हे धाडसाचं त्यांचं आजही बेनिफिट आहे त्यांना. एकंदरीत मला सांगा की मे मधल्या लागवडीच्या झाल्या, त्या मे मधल्या लागवडीचा माल आता सध्या मार्केटमध्ये येतोय, पण जून मधल्या ज्या लागवडी आहेत त्याचा माल अजून मार्केटमध्ये आला नाही. आणि ज्यावेळेस जूनच्या लागवडी जास्त असतील किंवा मीडियम मध्ये असतील त्याचा माल हा 15 ऑगस्टच्या आसपास चालू. मेच्या ज्या लागणी आहेत त्यांना एकतर माल कमी निघतंय. सध्या मेच्या लागणीचं प्रमाण जादा आहे माला सध्या. म्हणजे आता जे नवीन माल चालू आहेत त्यांचं प्रमाण कमी आहे, आणि जुन्या जे लागवडी आहेत त्यांना माल म्हणजे त्यांना फळच कमी लागले. त्यामुळे ते आता त्यांचं उरकत आलंय. आता जे नवीन चालू होणार आहेत त्यांना मात्र 100% दर भेटणार आहे. एकंदरीत शेतकरी मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या टोमॅटोनं जाळं काढलेला आहे. एकंदरीत सगळ्या शेतकऱ्यांचे चांगले दिवस आलेले आहेत, कारण गेल्या 2 वर्षांमध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अक्षरशः
पाणी आलेलं होतं. कारण सगळा खर्च आपण बघताय की टोमॅटोला आपल्या लागवडीपासून त्याच्या बांधणीपर्यंतचा सगळा खर्च आहे तो सगळं कुठंतरी एखाद्या न परवडण्यासारखा खर्च आहे. आणि आता कुठंतरी चांगला दर मिळतोय. खरं तर पावसानं याच्यामध्ये काही जणांच्या याच्यामध्ये जास्त पाऊस झाला तर प्लॉटला रिस्क आहे. ज्याचे प्लॉट चांगले असतील किंवा ज्या शेतकऱ्यांनी मन लावून अगदी मनापासून प्लॉट सांभाळले असतील त्या शेतकऱ्यांना चांगला पैसा होणारच आहे. मार्केटमध्ये कुठला म्हणजे पंढरपूर, सांगोला, मोहोळकडला भाग असेल, कुठल्या भागातून माल येतो आपल्याकडे? सध्या आता चालू झालेला माल मंगळ असेल, सांगोला प्रमाण जास्त सध्या. सांगोला असेल, मोहोळ तालुका असेल, इसगाव ही इकडची माल चालू आहेत. आणि इकडची कांडळी मोठरी सह माल चालू आहे. मी शेतकऱ्याला एवढंच आवाहन करतो की शेतकरी बांधवांनो, तुम्ही मंगळा बाजार समितीवर विश्वास ठेवून मंगळा बाजार समितीच्या आवारामध्ये जो इथे खरेदीदार आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही इथं माल आणा. तुम्हाला योग्य दर भेटला जाईल. तुमची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही. दरामध्ये फसवणूक होणार नाही, वजनामध्ये फसवणूक होणार नाही. तरी तुम्ही कृपया करून आपल्या मंगळा बाजार समितीवर विश्वास ठेवून तुम्ही इथं माल आणा. तुम्हाला योग्य भाव दिला जाईल आणि आमदार शेतकऱ्यांना चांगले दिवस दिपळीपुत्र राहतील. तर एकंदरीत आपण बघताय की यांचं म्हणणं आहे की इथल्या आसपासच्या सगळ्या शेतकऱ्यांना एक विनंती केली त्यांनी की आपला जो माल आहे बाहेर कुठे घेऊन जाण्यापेक्षा इथं आपल्या इथं हक्कानं भांडवून घेणारा किंवा हक्कानं आपण यांना रेट मागून घेऊ शकता, असं यांचं एकंदरीत म्हणणं आहे. तर आपण आपल्या या कृषी मित्र लखन माने या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा 2025 सालाचं सहर्ष स्वागत करतो. आणि इथून पुढे आपल्या या टोमॅटोचे अपडेट असतील किंवा आपल्या टोमॅटो संदर्भामध्ये रेट्स असतील, लागवडीचं विशेष नियोजन असेल, या संदर्भामध्ये व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला फॉलो नक्की करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.